आपण स्प्राउट कबाब बनवणार आहोत. स्प्राउट कबाब. बर, मला साहित्य सांगतेस काय काय? ह्याच्यासाठी स्प्राउट्स आहेत, म्हणजे मोडलेली कडधान्याची पेस्ट केलेली आहे, बारीक चिरलेला कांदा, कॉर्नफ्लॉवर, कोथिंबीर बारीक चिरलेली, जिऱ्याची पूड, लाल मिरची पावडर, गरम मसाला, बारीक चिरलेली मिरची, लसूण बारीक चिरलेला, आल्याची पेस्ट आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं, पण मला अजून एक थोडंसं डिटेल मध्ये सांग, हे काय काय केलेलं आहे याच्यात? मोड आलेले कडधान्य म्हणजे काय काय आहे? ह्याच्यामध्ये मी मूग घेतलेले आहेत आणि चणे घेतलेले आहेत. मूग आणि चणे. हा, आणि ह्याला रात्रभर भिजवून मग त्याला मोड येतात. मोड आल्यावर त्याला नुसतं गॅसवरती थोडंसं हलकं वाफवायचं. वाफवल्यावर त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करायची. बर. आणि मग त्याच्यामध्ये बाकीचे सगळे जिन्नस घालायचे. ओके, बाकीचे जिन्नस म्हणजे काय काय? म्हणजे कांदा, मसाले. तुम्हाला तर मी इथे नुसता कांदा घातलाय, कोणाला पाहिजे तर तुम्ही बाकीच्या पालेभाज्या बिज्या घालू शकता. मेथी आहे, नाही मेथी पालक आणि जेव्हा आपण घालतो तेव्हा फ्रेशली चॉप्ड घातलात तरी चालेल, त्याचा तेवढा तो फ्लेवर छान येतो. ओके ओके, आपण साहित्य लक्षात घेतलेलं आहे. आता आपण जातोय कृतीकडे, पण तत्पूर्वी मला एक गोष्ट विचारायची वाटते की फुलांचा राजा गुलाब, बरोबर, फळांचा राजा आंबा, त्यानंतर आपला राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर, तसं कडधान्यातला राजा कोण? असं पाहायला गेलं तर कडधान्यातला राजा राजमा आहे, कारण त्याच्यामध्ये प्रोटीन व्हॅल्यू खूप हायेस्ट आहे, कॅलरीज पण बऱ्यापैकी आहेत. पण महाराष्ट्रीयन जेवणामध्ये राजमा एवढा खास वापरला जात नाही. आपण मूग, मटकी हेच कडधान्य युजली वापरतो. स्वस्त असतं आणि आपल्या युजली वेस्ट साइडला नाही वापरला जात. राजमा नॉर्थ इंडियन्सचा फेवरेट आहे. आपल्याकडे ते कडधान्य जास्त करून नाही वापरले जात. हट्टे असण्याचं हेच कारण असू शकेल काय? बरोबर, एकदम. खायला सुरुवात करा यार तुम्ही राजमा. याला काय अर्थ आहे? तर म्हणून मग मी आता मूग आणि चणे वापरलेले आहेत. त्याला स्प्राउट करून ते वाफून मग त्याची पेस्ट केलेली आहे. तर आता आपण म्हणजे राजमा खाल्ल्यानंतर ती पचवायची ताकद पाहिजे ना. बरोबर आहे ना, त्या क्लायमेटला ते सूट होतं बहुतेक असंच, कारण तिथे एक्स्ट्रीम क्लायमेट असतं. थंडीमध्ये हे सगळे प्रकार केले जातात. ओके, आपण काय करायचं मला सांगा. आता आपल्याला स्प्राउटची पेस्ट घ्यायची आधी. बरं, ह्याचं मला मूग आणि काय आपण घातले? मूग आणि चणे. ऍक्च्युली जेव्हा आपण स्प्राउट्स करतो ना, कुठलीही कडधान्य, त्याच्यामध्ये एक एन्झाईम असते जी खूप ऍक्टिव्ह होऊन राहते, त्याला आम्ही अमायलेज असं म्हणतो. अमायलेज. ओके, युजली लहान मुलांच्या जेवणामध्ये जसं आपण बेबी फिडिंगला आणि वापरतो, त्याच्यामध्ये असे स्प्राउट्स आपण सत्व आणि बनवू शकतो, ज्याने न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू खूप छान वाढते जेवणामधली. तर त्याच्यामुळे काय होतं की डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली चालते अमायलेजमुळे. मग काय घालतो आपण? हे मी कॉर्नफ्लॉवर घालते. व्हायटमिन सी अब्झॉर्प्शन आणि चांगलं होतं, आणि प्रोटीन कंटेंट जो असतो ना तो चांगला जास्ती डायजेस्ट होऊ शकतो त्याच्यामधला. आता ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालूया थोडे थोडे. गरम मसालाचा वापर ह्याच्यामध्ये जर काय नीट केला तर हे जेव्हा आपण रोस्ट करतो किंवा फ्राय करतो तेव्हा ह्याला ऍब्सोल्यूट मटन कबाब सारखीच टेस्ट लागून येते. ज्यांना तिखट पाहिजे असेल त्यांनी तिखट घालावं बरं का जास्त. आता आपण जिरेपूड घालतोय, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची. ही पण तिखटाप्रमाणे, जर का तुम्हाला जास्त तिखट खायची सवय असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता. पण तू स्वतः तिखट खातेस का? नाही, मी कमीत ते पण मीडियम. आल्याची पेस्ट आणि मीठ. आता असं हे छान मिक्स करून घ्यायचं. आता ह्याचे आपण आता कबाब बनवूया. छोटे छोटे टिल्ले बनवायचे का? हा. आणि हे खायचे कशा बरोबर? हे तुम्ही सॉस बरोबर पण खाऊ शकता आणि ग्रीन चटणी बरोबर पण घेऊ शकता. मला काय वाटतं, आपण थोडं तिखटाचं प्रमाण ह्याच्यात वाढवलं तर आपण असे सुद्धा खाऊ शकतो. हो, असे पण खाऊ शकता. त्याला आजूबाजूला काही नसलं तरी चालेल. आणि आता जसं मी ह्याला शॅलो फ्राय करते, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की बेक पण होऊ शकतं. म्हणजे ट्रेला ग्रीस करा, त्याच्यावरती हलकं मैदा स्प्रिंकल करा, आणि मग त्या ग्रीस ट्रे वरती तुम्ही हे कबाब बेक करू शकता 180 डिग्रीज वरती फॉर ॲटलीस्ट 10 to 15 मिनिट्स. ते छान होतील. मग
इट इज लेफ्ट टू यू. हो, म्हणजे ते त्याच्यात तसं जर का तुम्ही केलं तर त्याला आम्ही 0 ऑइल कुकिंग म्हणतो. काहीच नाही ह्याच्यामध्ये, तेलाचा वापरच नाहीये. म्हणजे अगदीच हार्ट पेशंट्स असतात ज्यांना पास्ट हिस्ट्री आहे हार्ट प्रॉब्लेमची, त्यांच्यासाठी असं पौष्टिक काय केलं तर चांगलं लागेल. तुमच्याकडे एखादा जो माणूस येतो हा, डाएट विचारायला, त्याला पहिला प्रश्न तुम्ही काय विचारता? म्हणजे मला खरंच उत्सुकता आहे, म्हणजे तुम्ही काढून कसं घेता? आम्ही ऍक्च्युली जेव्हा कोणी येतं वेट लॉस साठी किंवा काही इन्फॉर्मेशन घ्यायला, तर आम्ही आधी त्यांना लाईफस्टाईल बद्दल विचारतो. त्यांच्याशी थोडंसं त्यांचे इन्फॉर्मेशन काढायला थोडंसं त्यांना फ्रेंडली टर्म्स मध्ये थोडंसं बोलावं मग लागतं. समजा नाईटवाला माणूस असेल, म्हणजे नाईटवाला माणूस म्हणजे थर्ड शिफ्ट वाला माणूस असेल, तर त्याला तुम्ही काय सांगू शकता? कारण ते सगळं निसर्गाच्या विरुद्धच सगळं चाललंय. हो, म्हणजे ऍक्च्युली कॉल सेंटर्स मध्ये आणि जी लोक काम करतात त्यांचं युजली नाईट शिफ्टच असतं. म्हणजे त्यांचं पूर्ण लाईफस्टाईल टॉपसी टर्वी होऊन जाते. तर अशा वेळेला जे त्यांचे चेंजिंग टाइम्स आहेत, जसं तुमचं टायमिंग चेंज होतं झोपायचं आणि तसं बॉडी क्लॉक पण चेंज होतं. पण त्या बॉडी क्लॉक जेव्हा चेंज होतं तेव्हा तुम्हाला एक पर्टिक्युलर अडॅप्टिव्ह सिस्टम वापरावी लागते. जसं तुम्ही सकाळी नाईट शिफ्ट करून जेव्हा तुम्ही सकाळी येता, तर तुम्हाला आधी जसं आपण युजली करतो, घरी रात्री आल्यावर आपण काहीतरी खातो, तर एक ती बेसिक मील तर घ्यायलाच पाहिजे. थोडंफार काहीतरी, बट नॅचरल आहे, सकाळी 3 वाजता किंवा 6 वाजता तुम्ही नाही खाऊ शकत, पण काहीतरी हेल्दी, मे बी दूध प्या किंवा एक फ्रूट खा आणि मग तुम्ही झोपा. एक 5 ते 6 तास जी नॉर्मल झोप असते, 6 to 7 hours, ती घ्या आणि मग उठून एक प्रॉपर लंच घ्या आणि मग तोपर्यंत उठेपर्यंत तर एक 3-4 तरी वाजतात दुपारचे. आणि मग संध्याकाळी परत एक हेल्दी स्नॅक खाऊन तुम्ही निघा. त्यावेळेला तुम्ही असं खाऊ शकता. बरोबर. आणि मग तुम्ही टिफिन कॅरी करू शकता. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत बरं का. त्या सगळ्या नोंद करून ठेवा तुमच्याकडे. आता हे काय, हे व्यवस्थित फ्राय झालं की खायला सुरुवात करायची? हो, बरोबर. आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊ शकतो ना. आता याच्यात काही स्पेशलायझेशन काय असं काही नाही. आता हे बस टर्न करायचं आणि मग झालं. बस तुम्ही तुमचं पेज टर्न करा आणि लिहायला घ्या. साहित्य आणि कृती. स्प्राउट्स कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून मॅश केलेलं मूग आणि चण्याचं मिश्रण, बारीक चिरलेला कांदा, कॉर्नफ्लोर, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड, तिखट, गरम मसाला पूड, बारीक चिरलेली मिरची, आल्याची पेस्ट, बारीक चिरलेला लसूण आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेल्या स्प्राउट्सची पेस्ट घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लोर, गरम मसाला, तिखट, जिरेपूड, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण, आल्याची पेस्ट आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे कबाब करून ते शॅलो फ्राय करावेत. अभी सारे